सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कालच्या सत्रामध्ये आपण जाणून घेतलं झाडी प्रदेशामध्ये स्वामींची आणि रामधरणा राजाची भेट कशी झाली आणि मग रामधरणा राजा कशी विनंती करतो तळमळीची की माझ्या राजधानीकडे चला तुम्ही, आणि अशी खूप विनंती केल्यानंतर स्वामी तयार होतात राजधानीमध्ये येण्यासाठी। कालच्या सत्रामध्ये स्वामी राजधानीमध्ये आलेलेही आहेत आणि सर्व व्यवस्थित चालू होतं। तर आजच्या सत्रामध्ये आपण पुढची माहिती घेणार आहोत की स्वामी तिथे किती दिवस राहिले आणि असा तो रामधरणा राजा जो होता त्या राजावर स्वामी उदास का झाले, उदास झाले आणि राजवाडा सोडून निघून गेले। आणि स्वामी निघून गेल्यामुळे रामधरणा राजाची जी आई होती ती आई ही खूप आस्तिक होती आणि तिने अन्न पाणी सोडून दिलं स्वामी निघून गेले म्हणून। तर मग शेवट काय होतो ते सर्व आपण या लीळेमध्ये पाहून घेणारच आहोत। त्याचप्रमाणे दुसरी एक लीळ आहे ज्या लीळेमध्ये स्वामींनी एक पोतुकी नावाचा खेळ खेळलेला आहे। तर पोतुकी खेळ कसा असतो बरं, तर ह्याविषयी सर्व माहिती आपण करून घेणार आहोत या चरित्रामध्ये। तर चरित्र हे शेवटपर्यंत आहे का, आणि नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे। तर लगेच या चरित्राला लाईक करा आणि आजचं जे टार्गेट आहे आपलं लाईकचं तेही आजच कालच्या प्रमाणेच टार्गेट आहे, म्हणजे तुम्हाला 300 लाईक्स द्यायचे आहेत। मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर हे टार्गेट पूर्ण कराल। तर जास्त उशीर न करता आजच्या या सत्राला आपण सुरुवात करूया। दंडवत हो। आता हा जो मी दंडवत करत आहे ना, दररोजच दंडवत हो म्हणत असतो। तर या दंडवत हो मध्ये कोण कोण येते बरं? दंडवत हो म्हटल्यानंतर जे काही ईश्वर अवतार झालेले असतील त्या सर्व अवतारांना हा दंडवत असतो। प्रत्येक पोथीच्या ठिकाणी असा हा दंडवत हो होत असतो। तर जेवढे काही ईश्वर अवतार आहेत, जेवढे काही ज्ञानीय आहेत, या समग्रांना, जे काही गुरुकुळ आहे, या सर्वांना आपण हो म्हणजे काय, आपण दंडवत म्हणतो एका माणसाला, परंतु दंडवत हो म्हणत आहे मी, म्हणजेच काय तर सर्वांना दंडवत आहे। तर असा याचा अर्थ असतो, कारण स्वामी म्हणतात की धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान, म्हणजे जिथे कुठे धर्मवार्ता होते, स्वामींच्या चरित्राचं वाचन होते, श्रवण होते, तिथे तिथे स्वामींचं अवस्थान असते। आणि म्हणून हा दंडवत हो असतो। जे काही वरविधाचे असतात नाणी त्यांनाही हा दंडवत असतो, आणि समग्र जे काही चतुर्विध साधन आहेत त्यांना हा दंडवत असतो। तर आपण आपल्या या आजच्या चरित्राला सुरुवात करूया। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मी तुम्हाला दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो या चॅनलच्या माध्यमातून। तर नवीन दर्शकांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल, स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला, स्वामींच्या या चरित्राला वाचनिक मंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्यावर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुम्हीही या ईश्वरी कार्यामध्ये हातभार लावाल आणि तुम्हालाही त्याचं गोमट नक्कीच मिळणार आहे। तर असो, आजच्या या चरित्राच्या वाचनाला आपण सुरुवात करूया। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 77। उदास्य स्वीकारे वस्त्र पूजा स्वीकारू। स्वामींनी उदास्य स्वीकारलेला आहे रामधरणा राजावर, आणि तरी पण स्वामी त्यांच्या वस्त्रपूजेचा स्वीकार करतात। का स्वीकार करतात वस्त्रपूजेचा समोर येणारच आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळणार आहे या चरित्राची। ऐसे 10 मास गोसाव्यांचे अवस्थान झाले। असे 10 मास म्हणजे 10 महिने राहिले स्वामी तिथे। किती मोठं पुण्य त्या रामधरणा राजाला स्वामींनी इथे दिलेलं आहे, जे स्वामी 10 महिने राहतात त्यांच्या राजवाड्यामध्ये। एकोदिसी रामधरणे याचा मनोरथू नेणो कैसा उणा झाला। एके दिवशी रामधरणा राजाचा जो मनोरथ होता, त्याच्या मनामधली जी भावना होती, जो भाव होता, तो उणा झाला म्हणजे कमी झाला। कशामुळे झाला,
काय माहिती ते आपल्याला या चरित्रामध्ये माहिती दिलेली नाही. फक्त एवढं सांगितलेलं आहे की रामदरण्या राजाचा भाव जो होता, मनोरथ जो होता, तो थोडा कमी झालेला आहे. गोसावी राज्य सांडूनी उदास्य स्वीकरिले. स्वामी राज्य सांडून सर्व राज्य सांडतात आणि औदास्य स्वीकारतात. गोसावी उदयाची उठिले अवघी वस्त्रे ठेविली. स्वामी सकाळीच लवकर उठतात आणि त्यांचे जे मखमली वस्त्र होते, रेशमाचे जे वस्त्र होते प्रावरण केलेले स्वामींनी, कारण स्वामींनी राजधर्म स्वीकारलेला आहे, तर वस्त्रही उत्तम प्रकारचे त्या रामदरना राजाने स्वामीच्या ठिकाणी ओळखवलेले होते आणि असे चांगले कपडे स्वामींनी घालणं चालू केलेले होते. तर चांगले कपडे स्वामींनी काढून टाकले. पाचवड्याचे वस्त्र होते ते प्रावरण केले. जे काही साधं सुती वस्त्र होतं ते स्वामींनी प्रावरण केलं. मग लाखार बना अंतू बीजे केले आणि मग स्वामी लाखार बनामध्ये गेलेले आहेत. जर तुम्ही अचलपूरचे स्थान नमस केले असतील तर आताही तिथे लाखार बन नावाचं एक स्थान आहे. तव उदयाची मर्दनिया आला अवघे ओळगिये आले. तव गोसाविया ते देखतीची ना. आणि सकाळी नेहमीच्याच प्रमाणे स्वामींचे जे सेवक होते ते सेवक स्वामींच्या सेवेसाठी आलेले आहेत. परंतु मर्दनियाला स्वामी दिसलेच नाही. मर्दनिया म्हणजे काय तर अंगाची मालिश करणारा दररोज, तो आला स्वामींची मालिश करण्यासाठी, परंतु स्वामी तिथे नव्हतेच. अवघे ओळगिये आले. सर्व जे काही सेवक होते ते सेवक आलेत स्वामींच्या त्या देवहार चौकीमध्ये जिथे स्वामींची सेवा चालायची, परंतु सर्व ओळगियांना, सर्व सेवकांना स्वामी तिथे दिसलेच नाहीत. कसे दिसतील? स्वामी तर अगोदरच निघून गेले लाखारबनामध्ये राजवाडा सोडून. तव गोसावियांते देखतीची ना. स्वामी त्यांना दिसायलाच तयार नव्हते. मग रामद्रणयापासी सांगावया गेले आणि मग ते सर्व सेवक जे होते ते रामदरण्याला सांगण्यासाठी गेले. गोसावी उदासी करुणी बीजे केले ऐसा बोभाटू झाला. सर्व बोभाटा झाला राजवाड्यामध्ये, राजमहालामध्ये, की गोसाव्यांनी उदासी स्वीकारून राजमहालाचा त्याग केलेला आहे. रामद्रणेनी चहुवाटा राखणे घातली. चारही दिशेला त्यांचे जे सैनिक होते ते पाठवले की शोधा कुठे आहेत स्वामी. दोघ म्हणजे दोघांचं टीम तयार करून त्यांनी पाठवलेली आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हे जैसे काही तयाचे काही घेऊनी निघाले. स्वामी म्हणतात जणू काही आम्ही त्यांचं राजमहालातील काही वस्तू, काही अनमोल काही वस्तू असतील, रत्न असतील, जे काही धनद्रव्य, जणू काही आम्ही त्यांचं काही घेऊनच निघालेलो आहोत असं त्या राजाने आमच्या मागे सैनिक लावून टाकली. तव एकी गोसाविया ते सोमनाथा पासी लाखार बनांतू आंबेया खाली देखिले. आणि तेव्हा एका सैनिकाने लाखार बनामध्ये सोमनाथाच्या मंदिरामध्ये आंब्याखाली, सोमनाथापाशी म्हणजे सोमनाथाचं मंदिर होतं, त्या सोमनाथाच्या मंदिरापाशी एक आंब्याचं झाड होतं. आणि सोमनाथाचं मंदिर कुठे होतं तर लाखार बनामध्ये सोमनाथाचं मंदिर होतं आणि सोमनाथाच्या मंदिरापाशी एक आंब्याचं झाड होतं. तर त्या आंब्याच्या झाडाखाली स्वामी बसलेले आहेत. एक धावत रामद्रणे आपासी सांगावया गेले. दोघं सैनिक होते. एक सैनिक स्वामींनाच तिथं पाहण्यासाठी थांबला. त्याला वाटलं की आम्ही दोघं जर रामदरण्यापाशी गेलो आणि स्वामी जरी निघून गेले कोणीकडे तर मग कसे सापडायचे. आणि म्हणून एक सैनिक स्वामींवर पाळत ठेवून राहतो आणि एक सैनिक रामदरण्याला सांगायला जातो. मग रामद्रणा तेथ धावत आला. रामदरणा राजा लगेच धावत आलेला आहे स्वामींपाशी. तर गोसावियाच्या ठाई उदासी थोर. स्वामींच्या चेहऱ्यावर खूप उदासी दिसली रामदरणा राजाला. गोसावियाची दृष्टी पुढे रिगवेना. स्वामींच्या दृष्टी पुढं त्यांची हिंमत होत नव्हती जाण्याची. रामद्रणा भीत भीत गोसाविया ते विनवाविया आला. रामदरणा राजा तो स्वामींना विनंती करायला आला, पण कसा आला तर भीत भीत आलेला आहे.
दंडवत केले, श्रीचरणा लागला, स्वामींना दंडवत घातले, पाया पडला. आणि मग गोसावी विनवणी न स्वीकरीती, त्याने जे काही विनंती केली त्या रामदरणा राजाने जे काही विनंती केली ती विनंती स्वामी स्वीकार करत नव्हते. मग गोसावी आणते दुःख करुणी आरोगणे विनविले. मग स्वामींना दुःख करतो तो, स्वामींपाशी रामदरणा राजा दुःख करतो, विनंती करतो. आणि कशाची विनंती करतो तर आरोगण्याची, तुम्ही आरोगणा तरी करा कमीत कमी, अशी तो विनंती करतो. गोसावियांसी सोमनाथी आरोगण झाली. स्वामींना सोमनाथापाशीच मग आरोगण झाली. स्वामींनी विनंती स्वीकार केली, ठीक आहे म्हणे आम्ही आरोगणा करू. आणि मग त्याने आरोगण्याचं ताट तिथेच आणलं. स्वामींनी सोमनाथापाशीच आरोगणा केलेली आहे, जेवण केलेलं आहे. आणि तिथेच पहुडू झाला, तिथंच स्वामी झोपले. पण तेणे दोघ दोघ राखण दृष्टीच्या आळवी घातले. मग त्या रामदेव राजाने काय केलं, रामदरणा राजाने दोघ राखणा इथे ठेवले. कसे ठेवले, आळवी घातले, म्हणजेच काय तर दृष्टी आड. स्वामींना तर लक्षात येऊ नये की माझ्यावर राखण ठेवलेले आहेत, दुरून लक्ष ठेवा असं सैनिकांना रामदरण्याने सांगितलं. स्वामींना काही तुमच्यापासून उपद्रव झाला नाही पाहिजे, परंतु तुमचं तर लक्ष स्वामींवर राहिलं पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये असे राखणा इथं तिथे रामदरणा राजाने ठेवलेले आहेत. मध्ये मध्ये रामदेव मी म्हणत आहे, ते चुकून माझ्या तोंडात येत आहे नाव. तर रामदरणा राजा आहे, रामदेवाचं इथं घेणे देणं काही एक नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई हे तयाचे जैसे काही लागे तैसे यासी गुप्तया राखणे घातली. स्वामी म्हणतात, आम्ही जसं काय त्यांची कोणी लागतो, आम्ही फार त्यांच्या जवळचे कोणीतरी नातेवाईक लागतो, अशा पद्धतीने त्यांनी आमच्यावर गुपित राखणे ठेवलेली होती. येरी दिसी मागुते गोसाविया ते विनवाव्या आला. पुन्हा विनंती करण्यासाठी येतो तो की चला आपल्या राजमहालामध्ये. गोसावी विनवणी न स्वीकरीतीची. स्वामींनी काय त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला नाही. मग दुःख करुणी गोसाविया ते आरोगणेचे विनविले. राजमहालामध्ये तर येण्यासाठी तयार नाहीत स्वामी. आणि मग तो शेवटी विनंती करतो, जी कमीत कमी आरोगणा तरी करा, जेवण तरी करा. तेथची ताट घेऊन ये. तो राजा जो आहे रामदरणा राजा, तो ताट घेऊन येतो स्वामींना. मग सोमनाथी आरोगण होय. मग सोमनाथामध्ये त्या सोमनाथ मंदिरापाशी स्वामींची आरोगणा व्हायची. आणि स्वामी त्या सोमनाथाच्या मंदिरामध्येच तेथची पहुडू होय, तिथेच स्वामी झोपायचे. तिसरा दिसी मागवता आला. तिसऱ्या दिवशी पुनश्च तो जो राजा होता तो आलेला आहे रामदरणा. तो गोसावियांची दृष्टी प्रसन्न ऐसी देखिली. मग स्वामींची दृष्टी त्याला प्रसन्न अशी वाटली. आणि मग तो काय म्हणतो, मग रामदरणेनी गोसावियासी दंडवत घातले, श्रीचरणा लागला, पुढा पाय मोडून बैसला. स्वामींना त्याने पुन्हा दंडवत घातले, पाया पडला आणि स्वामींच्या समोर विनत कंदर होऊन पाय मोडून बसलेला आहे. आणि काय म्हणतो, जी ऐसे काही अव्हेरिले. असं आमचं अव्हेरण तुम्ही का बरं केलं. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, जवळी पासी आते बुढीची राखा, हे काही तुमची काही घेऊन आले असे. स्वामी म्हणतात, तुम्ही जवळपास राखणा इथं ठेवले. पहिलं तरी दूर दूर होते, आता तर फारच जवळजवळ राखण्यात आणून ठेवले. बुडीची राखा म्हणजे या झाडाच्या तरीच आम्हाला राखणच करून ठेवलेलं आहे तुम्ही. हे काही तुमची काही घेऊन आले असे. आम्ही तुमचं काही राजमहालातून काही तुमची महत्वाची वस्तू काही घेऊन आलोत का, तुमची वस्तू जी तुम्ही आमच्यावर एवढे पाळत ठेवत आहात, एवढे राखणा इथे ठेवलेले आहेत. तव तेणे म्हणितले. राजा ही खूप शहाणा, कुशळ, चतुर असा होता. आणि त्याने किती सुंदर असं उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवण्यासारखं उत्तर आहे. तर तो राजा काय म्हणतो, हे काय जी, हे असं काय म्हणताय तुम्ही. गोसावी आमचे सर्वस्व घेऊन आले असती. किती सुंदर उत्तर दिलेलं आहे राजाने इथे. राजा म्हणतो, तुम्ही असं काय म्हणताय की तुम्ही काय आमची एक वस्तू चोरून आणलेली आहे का. अहो तुम्ही तर आमचं सर्वस्व चोरून आणलेलं आहे, तुम्ही सर्वस्व घेऊन आलेला आहात.
तुम्हीच म्हणजे आमचे सर्वस्व आहात आणि तुम्ही इकडे आलात म्हणजे आमचं सर्वस्व इकडे आलेले आहे आणि तुम्ही सर्वस्व आमचं इकडे घेऊन आलेले आहात. असं एक सुंदर उत्तर तो राजा इथे स्वामींना देतो. मग गोसाविया ते विनवू लागला आणि मग तो स्वामींना विनंती करायला लागलेला आहे. परी गोसावी विनवणीन स्वीकरीतीची. स्वामी त्यांची विनंती स्वीकार करायला तयारच नव्हते. तरी पण आजचा 3रा दिवस होता. मग रामद्रणेनी म्हणितले जी माझी मातेसी तिनी दी उपवासू. मग रामदरणा राजा म्हणतो जी जसं कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं, स्वामी तर आळसपूरला येण्यासाठी तयार नव्हते, परंतु रामदरणा राजा म्हणतो आमचं नगर खूप सुंदर आहे आणि वने बर्वे वनस्थळी असती, चांगले देऊळ आहेत, लाखारवण आहे तुम्हाला विजन करण्यासाठी, तरी चला. स्वामी म्हणतात आम्हाला यायचं नाही. मग त्यावेळेस राजा काय म्हणतो की जी आमच्या घरच्यांना दर्शन देण्यासाठी तरी या. स्वामी म्हणतात बरं ठीक आहे. तसंच आजही राजा म्हणतो की जी माझी मातेसी तिन्ही ती उपवास. माझ्या आईला 3 दिवस झालेत उपवाशी आहे माझी आई. 3 उपवास पडलेले आहेत माझ्या आईला. गोसावी तेथ बीजे करावे. स्वामींनी तिथे यावं. मग माझी माता गोसावियाची श्रीचरणा तुळशी वाईल, तिचे व्रत सफळ होईल. मग माझी जी माता आहे, तुम्ही जर तिथे आलात तर माझी माता तुमच्या श्रीचरणावर तुळशी वाहील आणि अशी तुळशी वाहिल्यानंतर मग तिचं जे व्रत घेतलेलं आहे ते सुफळ होईल. म्हणजे खरंच त्या व्रताचं तिला काहीतरी फळ मिळेल. सर्वज्ञ म्हणितले मागू ते तरी तेची की. उद्या मी असं कुठं बाहेर निघून गेलो, पुन्हा तुम्ही येणार आणि पुन्हा म्हणसाल माझी आई उपवाशी आहे, पुन्हा तेच पाढे 55 का. रामदर्णयनी म्हणितले. मग यावर रामदर्णा म्हणतो नाजी अवघ्या दिसाचे एके वेणे वाहती. रामदर्णा राजा म्हणतो अवघ्या दिवसाचे, तिचं जेवढ्या दिवसाचं व्रत आहे तेवढ्या दिवसाच्या तुळशी तिला एकाच दिवशी वाहायला लावतो मी माझ्या आईला. असं म्हटल्यानंतर मग गोसावियासी जे उती प्रवृत्ती ते उती बीजे करावे. आणि मग रामदर्णा राजा म्हणतो एकदा माझ्या आईने सर्व जेवढे काही व्रत घेतलेले जेवढ्या दिवसाचे तेवढ्या दिवसाची जी तुळस आहे ते सर्व तुळस तेवढ्या दिवसाचे पानं मी तुमच्या श्रीचरणावर वाहायला सांगेन माझ्या आईला आणि मग व्रत तर फिटून जाईल. आणि मग स्वामींना जिथे जावंसं वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता. ए तुलेनी गोसावियांचे उदास्य प्रहरले. आणि एवढ्याने स्वामींचं जे उदास्य होतं ते उदास्य परिहरलेलं आहे. उदास्याचा नाश झालेला आहे स्वामीच्या ठिकाणच्या. मग गोसावी विनवणी स्वीकरिली. स्वामी विनंती स्वीकार करतात. हाते हातू धरुणी नगरांतू बीजे केले. हाताने हात धरून म्हणजे राजाचा हात धरला स्वामींनी आणि नगरामध्ये गेले. भीतरी मर्दना मादने पूजा झाली. मांजटी त्रिवडी ओळगविली. राजमहालामध्ये मस्त मर्दना झाली, मादने झाली, स्वामींची पूजा झालेली आहे. आणि मांजटी म्हणजे लाल रंगाची त्रिवडी ओळगवली. 3 पदर जे आहेत ते एकदाच एका ठिकाणी शिवून 3 पदर शिवलेले आहेत आणि असं वस्त्र तयार केलेलं आहे. त्याला त्रि म्हणजे 3, वडी म्हणजे तुकडे असलेले वस्त्र. तर 3 तुकडे शिवून व्यवस्थित असं एक वस्त्र तयार केलेलं असते, त्याला त्रिवडी बोलतात. आणि असं ते वस्त्र स्वामीच्या ठिकाणी ओळगवलेलं आहे. रामदर्णयाची माता श्रीचरणा तुळशी वाहिलिया. मातेमुळे स्वामींची उदास्यता परिहरलेली आहे. रामदर्ण्याची जी आई होती त्या रामदर्ण्याच्या आईने व्रत घेतलेलं होतं आणि म्हणून स्वामींची तिथं जे उदास्याची प्रवृत्ती होती ती भंगलेली आहे आणि स्वामी तिथे गेलेले आहेत. तर मग रामदर्ण्याच्या आईने स्वामींच्या श्रीचरणावर तुळशा वाहिल्यात. जेवढी काही तुळस वाहायची होती ते सर्व वाहून टाकले. त्या ते सर्वज्ञ म्हणितले बाई ऐसे व्रत ने घिजे की. स्वामी म्हणतात बाई असं व्रत पुनश्च घेऊ नका बरं. हे कवनीकडे जाईल तेवेळी काही करा. आम्ही जर कुणीकडे निघून गेलो, आम्ही संत महात्मे, आम्ही मुनी लोक, आम्ही जर असे कुठं निघून गेलो तर तुमचं कसं व्हायचं बरं, तुमची किती मोठी फजिता होईल. तर असं व्रत पुन्हा घेऊ नका असं स्वामी त्या मातेला सांगतात रामदर्ण्याच्या.
मग गोसावियांसी ताट केले आरोगण झाली. आणि मग स्वामींना ताट करण्यात आलं. स्वामींना आरोगणा झाली, तिथे गुळा झाला, विडा झाला. आणि मग रामधरण्याच्या मातेनं तिथे जेवण केलेलं आहे. 3 दिवसाचा उपवास पडलेला होता त्या मातेला, तिने ते उपवास सोडला. मग रामधरणे आणि गोसाविया ते विनविले, जी मिया गोसावियांसी निरोधू केला. मग रामधरणा विनंती करायला लागतो, विनवायला लागतो की जी मी स्वामींना खूप निरोध केलेला आहे. स्वामींची इच्छा असायची कुठे जायची बाहेर, परंतु मी विनंती करायचो आणि स्वामींना खूप मी निरोध केलेला आहे. माझ्यामुळे स्वामींना त्रास झालेला आहे. आता गोसावियांसी प्रवृत्ती तो राहावे. मग तो राजा म्हणतो, तुम्हाला जोपर्यंत इथे राहावंसं वाटेल, जेवढे दिवस तुम्हाला राहावंसं वाटेल तेवढे दिवस राहा. जेवेळी गोसावियांसी बीजे करावे याची प्रवृत्ती उपजेल, तेवेळीची बीजे करावे. ज्यावेळेस तुम्हाला या आळजपुरातून या राजवाड्याला सोडून जावंसं वाटेल त्यावेळेस तुम्ही इथून जाऊ शकता. मग गोसावियांसी देवहार चौकी वस्ती झाली. आणि मग स्वामींना त्या देवहार चौकीमध्ये मुक्काम झाला. मग येरी दिसी गोसावी ते थोणी बीजे केले अंक. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामी तिथून निघून गेले. असं हे चरित्र स्वामींनी इथे घडवलेलं आहे. त्या रामधरण्याच्या मातेचा पण उपवास फेडलेला आहे आणि व्यवस्थित निरूपण करून स्वामी तिथून निघून गेलेले आहेत. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 78. वडनेरा काटीवणी पोतुकी खेळू. वडनेर या गावी स्वामींनी काटीवनामध्ये, काट्यांच्या वनामध्ये पोतुकी खेळू केलेला आहे. आता पोतुकी हा जो खेळ आहे तो कसा आहे बरं, सविस्तर येणार आहे समोर चरित्रामध्ये. त्यामुळे चरित्र शेवटपर्यंत आहे का, म्हणजे तुम्हाला आज एक नवीन खेळ माहिती होणार आहे की हा पोतुकी नावाचा खेळ कसा असतो आणि स्वामींनी तो खेळ कसा खेळलेला आहे. कुकड्या पासी तळे. कुकडे नावाचं एक गाव होतं. त्या गावापाशी एक तळ होतं. तेथचो गावीचे गोपाळ गाई पाण्यासी घेऊन आले. आणि तिथे 4 गावचे जे गोपाळ होते ते गायींना पाणी पाजण्यासाठी घेऊन आलेले होते. गोसावी तेथ बीजे केले, तेथ गोपाळ बसले असती. स्वामी तिथे गेले, तिथे गोपाळ बसलेलेच होते. गोसावियांसी काठी तळी आसन झाले. स्वामींना काट्याच्या तळी आसन झालं. मग गोसावी त्रिवडी होती ते फाडिली. स्वामींनी जे त्रिवडी होती स्वामीजवळ, जे मागच्या चित्रामध्ये आपण पाहिलं, ते त्रिवडी फाडली. ते त्रिवडी कोण्या रंगाची होती बरं, जर आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या रंगाचा उल्लेख करा. तर ती त्रिवडी स्वामींनी फाडली. एकू कटिप्रदेशी सुडा, एकू श्रीमुकुटी सुडा. एक कमरेभोवती सुडा गुंडाळून घेतला, एक डोक्याला. एकू कोपिन तयार करून घेतला. एक कडीदोरा तयार करून घेतला कोपिन बांधण्यासाठी. हे एतुले वेगळे केले रे पोतुकी केली. एवढे वस्त्र लागतात तेवढे बाजूला केले आणि बाकीचे सगळे तुकडे 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 करून टाकले. पोतुके म्हणजे काय, तर छोटे छोटे, जसे आपल्या छोट्या छोट्या दस्त्या असतात, रुमाल असतात, त्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. गोसावी गोपाळांते म्हणितले, गोपाळ हो हे दुसरी होईल तुम्ही ग्राहिके होवा. स्वामी म्हणतात गोपाळांना, गोपाळ हो तुम्ही काय करा, तुम्ही दुसी व्हा. आणि नाही, स्वामी काय म्हणतात की हे दुसे होईल, म्हणजे स्वामी म्हणतात आम्ही स्वतः दुसे होऊ, म्हणजेच आम्ही व्यापारी होऊ कपड्याचे, आणि तुम्ही ग्राहिके व्हा, तुम्ही ग्राहक व्हा. तीही म्हणितले जी आमते दाम नाही. गोपाळ म्हणतात जी तुम्ही व्यापार करसाल, तुम्ही व्यापारी व्हाल, तुमच्याकडे वस्त्र आहेत, परंतु आम्ही जर ग्राहक व्हायचं असेल तर आमच्याकडे पैसे असायला पाहिजे. आमच्याकडे तर पैसे नाहीत तुमच्याकडून कपडे खरेदी करण्यासाठी. यावर स्वामी म्हणतात, बाबुळीचे या शेंगाचे दामोटे याचे दामू करा. जे बावळाच्या शेंगा आहेत त्याला फोडा, त्याच्यामधले बिया जे दामटे असतात त्यांचे दाम करा. चिंचोऱ्याची आसू करा आणि
चिंच आहेच तिथे, तर त्या चिंच पाडा, त्याच्यामधले चिंचोके काढा आणि त्याच्या आसू करा. आताही तिथे मोठे मोठे चिंचाचे झाडं आहेत. मी असं म्हणत नाही की स्वामींच्या काळातले आहेत म्हणून, परंतु त्या स्थानापाशी मागच्या बाजूला आताही चिंचाचे मोठे मोठे झाडं आहेत. परंतु एवढं निश्चित आहे की त्या काळातली चिंचाच्या कधी ना कधी बिया पडत 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 ते वृक्ष तिथं निघालेला आहे आणि त्याचं झाड झालेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले बाबुळीच्या शेंगाचे दामट्याचे दाम करा, चिंचराचे आसू करा. जे चिंचोके आहेत चिंचामधले बिया त्याचे आसू करा आणि जे बाबळीच्या शेंगा आहेत त्याच्यामधले जे दामोटे आहेत त्यांचे तुम्ही दाम करा. हो काजी, ते म्हणतात ठीक आहे. मग ते चिंचोरे आणू गेले म्हणून दामनियाचे दाम केले. आणि मग त्या शेंगाचे म्हणजेच बाबळीच्या ज्या शेंगा होत्या त्याच्या बियाचे दाम केले आणि चिंचोऱ्याचे म्हणजे चिंचोक्याचे आसू केलेले आहेत. गोसावी दुसी झाले, स्वामी व्यापारी झाले. पसारा घातला, स्वामींनी पसारा घातला म्हणजे दुकान तयार केलं. त्याच्या जाडीचा तडवा केला, त्या गोपाळांचीच जाडी घेतली, त्याचा तडवा केला म्हणजे खाली फारी केली अथरण्याची आणि त्याच्यावर ते आपलं जे व्यापार होता, जे काही कपड्याचे तुकडे होते ते त्याच्यावर ठेवले विकण्यासाठी. तयाची डांगेची आडदांडी केली. ज्याप्रमाणे लोक कपडे अडकवण्यासाठी आडदांडी करतात, असे लाकडं लावतात, त्याच्यावर कपडे अडकून ठेवतात व्यापारी लोक, त्याप्रमाणे स्वामींनी त्या गोपाळाकडे जी काठी होती त्याची आडदांडी केली आणि त्याच्यावर वस्त्र टाकले. म्हणून श्रीकराचा अनुकारू दाखविला. स्वामींनी श्रीकराचा अनुकार करून दाखवला, कशी आडदांडी केली. मग ते चिंचोरिया घेऊन आले. मग ते गोपाळ लोक चिंचोरी घेऊन आले. गोसावी घड्या काढिती, स्वामी घड्या काढायला लागले, दाखवायला लागले वस्त्र. दाखविती म्हणती, पालवी पहा, प्रमाण पहा, बघा कपडा कसा आहे, उत्तम दर्जाचा नरम तलम कपडा आहे, बघा प्रमाण पहा, म्हणजे कशी लांबी रुंदी कसा लागते तुम्हाला बघा, ज्या प्रमाणाचा लागते ते घेऊन जा. ते अशी हातासन करीती. हातासन म्हणजे काय, भाव ठरवायचा. भाव कसा ठरवायचा कोणाला कळू नये की केवढ्यात व्यवहार झाला, म्हणून एक कपडा घ्यायचा, दोघांनी ग्राहकाने आणि व्यापाराने त्या कपड्याखाली हात घालायचा आणि मग म्हणायचं, 3 बोट दाखवायची की हा मला कपडा 3 आसूमध्ये द्या. मग जे ग्राहक आहे तो म्हणायचं नाही, एक बोट कमी करायचा आणि म्हणायचा 2 आसूमध्ये द्या. तर याला हातासन असं बोलायचं, म्हणजे बाहेरच्या लोकांना कळू नये की नेमका व्यवहार कितीमध्ये झाला, तर याला हातासन असं बोलतात. मग ते वस्त्रे घेती आणि मग ते वस्त्र घ्यायचे. गोसावियासी दामनियाचे दाम करी सारीती. जे दामकडे आणले होते त्याचे दाम द्यायचे. सर्वज्ञ म्हणितले, हे दाडे कुडे हे दुर्राही. मग स्वामी म्हणायचे, दाम देती ते मांडिये खाली घालीती. स्वामी म्हणायचे की हे दाडे म्हणजे हा कपडा बघा कसा कडक आहे, एकदम मस्त. हे कुडे म्हणजे हा जो कपडा आहे तो कुडे आहे म्हणजे थोडासा कमी दर्जाचा आहे, म्हणजेच काय तर कमी किमतीचा आहे. दुराही म्हणजे हा कपडा दुप्पट मोलाचा आहे, असं स्वामी त्यांना सांगायला लागले. दाम देती ते मांडिये खाली घालीती. दाम दिले त्या ग्राहकाने स्वामींना की ते मग मांडी खाली दाम स्वामी घालायचे. आसू सारीती. गोसावी चाळीती. आसू भेटल्यानंतर स्वामी चाळायचे. हे वाटक, हे वाकडी आहे थोडी आसू. हे फाटक म्हणजे फुटलेली आहे. हे सोप म्हणजे चोपडी झालेली आहे. अशा प्रकारे स्वामी अवघी वस्त्रे देती. दाम घ्यायचे, आसू घ्यायचे आणि वस्त्र द्यायचे. ऐसे चिंचोऱ्या दामोट्याची पुंजे झाली. चिंचोऱ्या आणि दामोट्याची स्वामीजवळ पुंजा तयार झाला, म्हणजे ढगच्या ढग तयार झाला. मग गोपाळा ते म्हणितले. मग स्वामी गोपाळांना म्हणतात, तुम्ही दुसी व्हा. स्वामी त्या गोपाळांना म्हणतात, आता तुम्ही व्यापारी व्हा. हे ग्राहिक होईल, आम्ही तुमचे गिराहिक होऊ. मग गोसावी ग्राहिक झाले, स्वामी ग्राहक झाले. ते दुसी झाले, गोपाळ व्यापारी झाले. मग गोसावी ते अवघ्या वस्त्राची घड्या घेतल्या. स्वामींनी मग ते आसू आणि दाम देऊन सर्व वस्त्र परत वापस घेतली स्वामींकडे. मग तयासी मागुत्या दिधलिया आणि मग स्वामींनी ते पुन्हा त्यांना देऊन टाकल्या. अंक अशा प्रकारे स्वामींनी हे चरित्र कुकडियापाशी झालेलं आहे, चरित्र अमरावती जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ स्वामींचं हे जे चरित्र, मी 2 चरित्र सांगितलेले आहेत, हे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा जर अजून लाईक केलं नसेल तर.
एकदा लाईक केल्यानंतर पुनश्च लाईक करण्याची आवश्यकता नसते. अजून जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे 300 लाईकचं, मी अशी अपेक्षा करतो तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देणार. तर आजचं चरित्र आपलं इथे संपलेलं आहे. आपले जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील महानुभाव पंथीय, त्यावर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल आणि तुम्हालाही गोमट नक्कीच मिळेल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचं चरित्र तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही सर्वप्रथम स्वामींचे चरित्र ऐकू शकाल, श्रवण करू शकाल. उद्या भेटूया आपण स्वामींच्या एका नव्या चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.